नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश बोलतोय. शैलेश NTR युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सध्या स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे काला घोडा फेस्टिवल, जो आता आहे CST ला. आणि CST ला तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तुम्ही काला घोडा फेस्टिवल आलो आहे. खूप गर्दी आहे इकडे मोठ्या प्रमाणात. आणि माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, आम्ही आता एंट्री केलेली आहे. सुरक्षा पण भरपूर आहे. पोलीस खूप सहकार्य करतात या फेस्टिवलला, कारण गर्दी असल्यामुळे. आपण बघू शकता. आता आपण जाऊया आतमध्ये. तुम्हाला जास्त जास्त दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि व्हिडिओ नक्की बघा. आणि जे कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण जाऊया. तुम्हाला आतमध्ये खूप सारे असे जे आपल्याला बघायला भेटणार आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही चला आपण आता जाऊया आतमध्ये. माझ्या मागे बघू शकता तुम्ही. मी आहे, माझे मित्र आले 2. तर खूप जणांना माझी विनंती आहे की आपण तुम्ही सर्व खूप जण यावे इकडे बघायला. खूप बघण्यासारखं आहे. आणि लहान मुलांना पण घ्यावे. एंट्री फी नाही आहे, फ्री आहे आपल्याला इकडे. तर हा मला वाटतं 8 दिवस फेस्टिवल चालणार आहे. तर नक्की बघूया. चला आपण चला यार, talk about the materials we have used. The first is patches usually चिंदी जिसे कहते हैं. और चिंदी का तो कोई यूज़ नहीं होता, वो तो हम कचरा इसको सोचते हैं, ये तो कचरा, इसका कुछ यूज़ नहीं सकता. तो जस्ट लाइक दैट हमारी लाइफ में एवरी ह्यूमन हैज सम फ्लॉज, कुछ कमियाँ होती हैं, कुछ डिफिकल्टीज होती है. तो हमें ऐसा लगता है कि बस ये मुझमें ये कमी है, मैं कुछ कर नहीं पाऊँगी, आगे बढ़ नहीं पाऊँगी. बट इफ यू सी द पैच वर्क, यू कैन सी जिसे हम कचरा कहते हैं, चिंदी कहते हैं, उसको हम सही इस्तेमाल करें, अच्छे से जोड़े, तो उससे कुछ अच्छा, कुछ नया क्रिएट कर सकते हैं. सेम विद द फ्लॉज, सेम विद द लाइफ की हमें जो हमें कमियाँ लगती हैं, अगर हम उसे ठीक से दूसरे पर्सपेक्टिव से देखें, वी कैन डू समथिंग गुड विद इट. हमें शायद उसे हम स्ट्रेंथ भी बना सकते हैं.
शकता तुम्ही हे पुट्ट्याचे बनवले हंसोदने तांबे हे सर आहेत, त्यांनी एकदम पुट्ट्याचं डेकोरेशन कसं बनवलं आहे, तर त्याच्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊया. आता सांगा कसं बनवलं, कॉन्सेप्टमध्ये काय होतं, तुम्हाला का असं वाटलं की पुट्ट्याबद्दल आपण काहीतरी बनवलं? मला असं वाटलं की ज्या वस्तूला किंमत नाही आहे त्या वस्तूचं म्हणजे ज्याचे मूल्य आहे वाढवायचं मला. कोरिगेटेड ही असं आपण फेकून देणारी वस्तू असते पुट्टे, पण त्याची जर आपण किंमत व्हॅल्यू वाढवली तर आज याच्यापासून आपण फर्निचर बनवू शकतो, वेगवेगळे इंटिरियरची कामं करू शकतात आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी बनतात. त्याच्यात मी 600 फॉर्म्स बनवले, शेप बनवलेले आहेत, 600 फॉर्म बनवले, आकार बनवलेले आहेत. त्याचा उद्देश काय आहे की जो घोडा आणि माणूस आपल्याकडे ताकद असते आणि माणूस आहे त्याकडे कॉन्शियसनेस असतो, तर ते एकत्र आले ना तर खूप सारे क्रिएट होऊ शकतो. हा पर्पज आहे. अच्छा अच्छा, ओके. तर आपल्याला काकाने सुंदर अशी माहिती दिलेली आहे, तर त्यांचे मी धन्यवाद बघतो. तर पर्सनली मला मित्रांनो जास्त आवडलेलं जे हेच आहे की याच्यामध्ये पूर्ण रेल्वे आणि मुंबईचं पूर्ण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे याच्यामध्ये, आणि ट्रेनचं दाखवलेलं आहे, बिल्डिंग्स आहेत, कन्स्ट्रक्शन वगैरे खूप छान बनवलं आहे. कमी वयाच्या मुलांनी हे सर्व बनवलेलं आहे, रेल्वे वगैरे, ट्रॅक वगैरे आणि वगैरे टायर वगैरे वापरून ते बनवलेलं आहे. खूप छान बनवलं आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. मस्त बनवलं आहे, खूप छान. मला पर्सनली खूप आवडलं आहे. टॅक्सीचं पण आहे, बेस्टचं आहे, खूप छान मस्त बनवलं आहे. मित्रांनो, आता आपण आलो जे सुंदर असं चित्र काढलेलं आमच्या किशोरीताई कालेताई या पुण्यातून आहेत, आणि त्या सुंदर असं त्याने चित्र वगैरे सुंदर असं काढलेलं आहे. तर आपल्याला पण त्यांच्याकडून थोडं काहीतरी जाणून घ्यायचं की त्यांनी कधीपासून हे झालं आणि पेंटिंगमध्ये केव्हापासून आहेत, तर त्याच्यावर थोडी माहिती घेऊया. तर सर्वप्रथम शैलेश एनटी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याकडे मॅडम आहेत किशोरीताई, तर तुम्ही सांगू शकता का की कधीपासून तुम्हाला हे सर्व
हे कला आहे सर्व ड्रॉइंग वगैरे, तर तुम्ही कधीपासून काढू शकता? मला लहानपणापासून पेंटिंगची आवड आहे. त्यानंतर मग काही शास्त्रीय शैक्षणिक किंवा डिग्री घेतलेली नाही. माझं पॅशन आहे, हॉबी आहे आणि हे सगळं हॉबीतून डेव्हलप झालं. माझी गृहिणींना विनंती आहे की कुठलाही छंद हा तुम्ही प्रोफेशनमध्ये बनवू शकता. त्यासाठी हार्डवर्क, कन्सिस्टन्सी मॅटर करते, तुमचं कॉन्फिडन्स मॅटर करतो, कष्ट मॅटर करतात, तुमचा बिलकुल अभ्यास आहे तो मॅटर करतो आणि तुमचे छंद जोपासा आणि माझ्याप्रमाणे आपण सगळ्यांनी. थँक्यू मॅडम. मॅडमने आपल्याला सांगितलं त्यांच्या पुढील ड्रॉइंगसाठी शुभेच्छा खूप खूप. तर मित्रांनो, तुम्हाला काळा घोडा फेस्टिवल हे दाखवण्याचा छोटासा मी प्रयत्न केलेला आहे. तर खूप गर्दी आहे. संडे असल्यामुळं काय झालं की संडे असल्यामुळं खूप लोक आज इकडे आलेले आहेत काळा घोडा फेस्टिवलला. तर खूप जे घोडे आहेत ते असे अलग अलग डिझाईन आणि जे जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांच्यापासून जे घोडे बनवलेले आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी काही दुकानं पण भरपूर आहेत, आर्टवाले आहेत, खूप सारी दुकानं आहेत. तर तुम्ही नक्की भेट द्या. हा फेस्टिवल काला घोडा फेस्टिवल हा 8 दिवस ते 10 दिवस आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, पण तुम्ही असे दुसऱ्या वाराला तुम्ही आलात तुम्हाला गर्दी थोडी कमी भेटेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ते नवीन नवीन व्हिडिओ बघत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बघूया आता नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवता येतील. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.